कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने नागपुर में पत्रकारों से बात करते हुए केंद्र सरकार की पाकिस्तान नीति पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि जब देश पर राष्ट्रीय आपत्ति आती है तब सभी पक्ष विपक्ष मिलकर एकजुट होते हैं, लेकिन सवाल यह उठता है कि जब पाकिस्तान युद्ध रोकने की अपील करता है तो हम उन आतंकवादियों को सौंपने की मांग क्यों नहीं करते जिन्होंने संसद और अन्य स्थानों पर हमले किए। लोंढे ने स्पष्ट शब्दों में पूछा, क्या यह कहना उचित नहीं होता कि जब तक ये आतंकवादी हमारे हवाले नहीं किए जाते तब तक हम युद्ध नहीं रोकेंगे। उन्होंने कहा कि इससे सरकार द्वारा एक महत्वपूर्ण अवसर खोने का संकेत मिलता है। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस संपूर्ण पक्ष विपक्ष विसरून आपण भारतीय म्हणून एकत्र आलेलो होतो। ज्या पद्धतीने सीजफायर झालं किंवा स्थगिती झाली पंतप्रधानांच्या भाषेमध्ये, सीजफायर स्थगिती चालूच आहे। एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर पाकिस्ताननी आपल्याला विनंती केली होती की युद्ध थांबवा, तर त्यावेळेस ज्या लोकांनी कंदाहार अपहरण केलं, ज्या लोकांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला, ज्या लोकांनी मुंबईवर हल्ला केला, ते सगळे हाफिज सईद, अझहर मसूद, सैफुल्ला, हा सैफुल्ला पहलगामचा मास्टरमाइंड आहे आणि सलाउद्दीन, या लोकांचं प्रत्यर्पण का मागितलं नाही, त्यांना आमच्या हातात दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, सीजफायर होणार नाही, अशा पद्धतीचं का केलं नाही, ही एक संधि जी है ती सोडल्यासारखी स्पष्टपणे दिसत आहे। उन्होंने भारत की स्पष्ट भूमिका का भी उल्लेख किया कि पाकिस्तान और कश्मीर एक द्विपक्षीय मुद्दा है और इसमें किसी तीसरे पक्ष का हस्तक्षेप भारत कभी स्वीकार नहीं करेगा। यह भारत की स्थायी नीति रही है। दुसरं, ट्रम्प आजपर्यंत भारताची जी विदेश नीती राहिलेली आहे ती स्पष्टपणे अशी राहिलेली आहे की पाकिस्तानचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय आहे, त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन आम्ही कधी मान्य करणार नाही असं सिमला करारामध्ये स्पष्टपणे झालेलं होतं। 1994 साली या संसदेमध्ये देशाच्या सगळ्यांनी मिळून ठराव पारित केला होता की आता पाकिस्तानच्या संदर्भात कुठला प्रश्न राहिला असेल तर तो फक्त पीओके भारताकडे परत घेण्याचा आहे। आणि 1995 ला पी.व्ही. नरसिंहराव साहेबांनी दिल्लीच्या तख्तावरून स्पष्टपणे सांगितलं होतं, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं, की आता जर भारत पाकिस्तानमध्ये कुठे प्रश्न राहिला असेल तर पीओके परत घेण्याचं राहिला, ते केलं नाही। लोंढे ने यह भी कहा कि जब अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने भारत को धमकी दी कि अगर युद्ध नहीं रोका गया तो वे भारत के साथ व्यापार बंद कर देंगे, तो प्रधानमंत्री को उस धमकी का स्पष्ट और सख्त जवाब देना चाहिए था। आणि ट्रम्पने जी धमकी दिली, ट्रम्पने सांगितलं की मी मध्यस्थी केली, ते आम्हाला मान्य नाही। ट्रम्पने सांगितलं की तुम्ही जर सीजफायर केलं नाही तर मी व्यापार तुमच्यासोबत बंद करील, ही त्यांची धमकी होती का? त्याला उत्तर जर पंतप्रधानांनी दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं। और संसद का विशेष अधिवेशन बुलाया जाए। इस अधिवेशन में भारतीय सेना के साहस की सराहना की जाए और पूरे मामले पर खुली चर्चा की जाए। आमच्या असाच मागण्या आहे की त्यांनी पहिले सर्व पक्षांची सर्वदलीय एक बैठक बोलवावी, प्रधानमंत्र्यांनी त्यात उपस्थित राहावं, आणि दुसरं जे आहे ते सर्वात पहिले या देशाच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावं आणि त्याच्यामध्ये या देशाची जी सेना आहे तिचं अभिनंदन करावं, त्याच्यावर चर्चा करावी, अशी आमची मागणी आहे। शरद पवार पर टिप्पणी करते हुए लोंढे ने कहा कि सेना के पराक्रम का अभिनंदन किया जाना चाहिए। उन्होंने यह भी कहा कि सर्वदलीय बैठकों में कई गुप्त रणनीतियां होती है और ऐसे में विपक्ष को भी विश्वास में लेना जरूरी होता है। यही लोकतांत्रिक प्रक्रिया और प्रोटोकॉल है। नाही, बरोबर आहे। अधिवेशनामध्ये पूर्ण देशाची जे सेनेने जो पराक्रम केलेला आहे त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे आणि सर्वदलीय बैठक जी बोलवण्याची विनंती केली आहे की सर्वदलीय बैठक काही गुप्त गोष्टी असतात, त्या विरोधी पक्षांना पण ब्रीफ करायच्या असतात, त्यांना पण सांगायचं असतं, विश्वासात घ्यायचं असतं, असं दरवेळेस होत असतं। हा प्रोटोकॉल आहे, तर ती त्याच्यासाठी सर्वदलीय बैठक बोलवावी। या दोन गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे काँग्रेसने याची मागणी केलेली आहे। संसदेमध्ये गुप्त गोष्टी ज्या असतात त्याची चर्चा होत नसते। इनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट। कहाँ जा रही हो? एम ढोमने ज्वेलर्स से ज्वेलरी लेने। ऐसा क्या है वहाँ? एम ढोमने ज्वेलर्स, जहाँ 22 कैरेट गोल्ड ज्वेलरी की मेकिंग पर मिल रहा है 25% ऑफ और सिल्वर ज्वेलरी की मेकिंग पर 50% ऑफ और डायमंड ज्वेलरी 0% मेकिंग चार्जेस पर। ये ऑफर गुड़ी पाड़वा से अक्षय तृतीया तक सीमित। एम ढोमने ज्वेलर्स, प्रताप नगर, नागपुर। एम ढोमने ज्वेलर्स, एम ढोमने ज्वेलर्स। शर्तें लागू।